की कोणत्या प्रगतीच्या मार्गावर पोचलो पाहू आपण. कुठल्या प्रगतीच्या मार्गावर पोचलो पाहू आपण. फक्त एक घोडचूक, फक्त एक घोडचूक आणि कोळसे होऊन जाऊ आपण. फक्त एक घोडचूक आणि कोळसे होऊन जाऊ आपण. तर विश्वशांतीसाठी आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो. आणि ही विध्वंसक परिस्थिती कुठेतरी थांबावी अशी आपण अपेक्षा करूया. आणि मी माझ्या आज जागतिक काव्य दिन आहे, रमजान ईद सुद्धा आहे आणि वन दिन सुद्धा आहे. अशा तिन्हीच्या त्रिवेणी संगमावर आपण इथे एकत्र बसलेलो आहोत, जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचे आभार. आणि काव्य दिनाच्या शुभेच्छेसोबतच मी रमजान ईदच्या सुद्धा सगळ्यांना आणि मुस्लिम बांधवांना सुद्धा कवितेचं वाचन करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे गुरुजी. दुसरी रचना घेणार होतो, पण गुरुजी म्हणजे इथे बरेच गुरुजी आहेत आपल्या इथे आणि त्यांना विनंती करायची वाटते. गुरुजी तुम्ही मारा किंवा झोडा गुरुजी, तुम्ही मारा किंवा झोडा गुरुजी, जाळे अज्ञानाचे तोडा गुरुजी. तुम्ही मारा किंवा झोडा गुरुजी, जाळे अज्ञानाचे तोडा गुरुजी. आम नाही नी खास नाही, आम नाही नी खास नाही मी, भ्रमाचा भोपळा फोडा गुरुजी. आम नाही नी खास नाही मी, भ्रमाचा भोपळा फोडा गुरुजी. भटकलो सारी जिंदगी भर मी, भटकलो सारी जिंदगी भर मी, फाटका राहिला जोडा गुरुजी. भटकलो सारी जिंदगी भर मी, फाटका राहिला जोडा गुरुजी. आणि तसा लिंकन नाही न कोणी मी, तसा लिंकन नाही नि कोणी मी, बाप त्याचा मी भोळा गुरुजी. तसा लिंकन नाही नि कोणी मी, बाप त्याचा मी भोळा गुरुजी. आणि शिकवणी शहाणे करा त्याला, शिकवणी शहाणे करा त्याला, जुन्या चालीरीती मोडा गुरुजी. शिकवणी शहाणे करा त्याला, जुन्या चालीरीती मोडा गुरुजी. आणि सारखा चुकत आहे नेहमी तो, सारखा चुकत आहे नेहमी तो, चुकीची अक्षरे खोडा गुरुजी. सारखा चुकत आहे नेहमी तो, चुकीची अक्षरे खोडा गुरुजी. आणि शेवटच्या ओळी आहे, जरी वंशाचा दिवा असू द्या ना, जरी वंशाचा दिवा असू द्या ना, सिलगवा मोकळा सोडा गुरुजी. जरी वंशाचा दिवा असू द्या ना, सिलगवा मोकळा सोडा गुरुजी. आणि शेवटच्या ओळी आहे, झुंजण्या वादळाच्या तोंडास